महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. काय ही बातमी आहे? आपण पहिल्यांदा समजावून घेऊया. आताच पीएम किसानचा 22वा हप्ता 13 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता आणि आता त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानं काय केलेलं आहे, तर बघा हा 16 मार्च 2026चा शासन निर्णय आहे. ज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 8व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी 1,774 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनानं मंजुरी दिलेली आहे. केंद्र शासनाच्या पंतप्रधान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी शेतकऱ्यांना 6,000च्या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6,000 इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी या अंतर्गत काय केलं जातं, ह्या दोन योजनांच्या अंतर्गत 6,000 म्हणजे 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात आणि नुकताच 22वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता. आणि बघा नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8व्या हप्त्याचं म्हणजेच ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 यामध्ये लाभपात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1,774 कोटी इतका निधी शासनाने काय केलेला आहे, मंजूर देण्यात आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. बघा 16 मार्च 2026चा शासन निर्णय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी फार आनंदाची गोष्ट आहे ही.